टाळी एका हाताने वाजत नाही, मात्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची कार्यकर्त्यांची अपेक्षा. खासदार नितीनकाका पाटील. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या ताकदीवर लढवल्या जातात आणि संपूर्ण सातारा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या भावना स्पष्ट आहेत की खासदार शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकत्रितपणे निवडणूक लढवावी या भावनांचा निश्चितपणे आदर करून विचार केला जाईल, असे मत सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन खासदार नितीनकाका पाटील यांनी व्यक्त केले. कोरेगाव तालुक्यातील नांदगिरी येथे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, कोरेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शिवाजीराव महाडिक यांच्या पुढाकाराने आयोजित कृतज्ञता व स्नेह मेळाव्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली. सातारा जिल्ह्यातील दौऱ्यात कार्यकर्त्यांकडून सातत्याने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवावी अशी भावना व्यक्त होत असल्याचेही त्यांनी सांगितले. कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर निश्चितच केला जाईल, मात्र यासाठी समोरच्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडूनही सकारात्मक प्रतिसाद अपेक्षित आहे. टाळी एका हाताने वाजत नाही, आम्ही एकत्रितपणे निवडणूक लढवण्याचा निश्चितच विचार करू, असे स्पष्ट संकेत खासदार पाटील यांनी दिले. नांदगिरी येथील कार्यक्रमाला पक्षभेद विसरून विविध पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. अशा प्रकारची एकजूट ही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आशादायी असल्याचेही त्यांनी नमूद केले. येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका ह्या आता थोडेच दिवसात जाहीर होतील आणि साधारण मी आता कोरेगाव तालुक्यामध्ये किंवा सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा सगळीकडे फिरत असताना कार्यकर्त्यांचा साधारण आग्रह असा आहे की बाबा या पवारसाहेबांच्या बरोबर गेलेली राष्ट्रवादी काँग्रेस असेल या जिल्ह्यातली किंवा अजितदादांच्या बरोबर गेलेली राष्ट्रवादी असेल, तर यांनी कुठेतरी एक यावं आणि ह्या निवडणुकांना सामोरं जावं अशी या जिल्ह्यातील बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी त्यांची भावना माझ्याजवळ व्यक्त केली. निश्चितपणाने आता हे येणारं जे इलेक्शन आहे हे कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या या कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे आणि कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदर ठेवून निश्चितपणाने त्या पद्धतीने प्रयत्न केले जातील. पण टाळी ही एका हाताने वाजत नाही, समोरून सुद्धा त्या पद्धतीने प्रतिसाद जर का आम्हाला मिळाला तर जिथं जिथं शक्य आहे तिथं आम्ही निश्चितपणाने एकत्रितपणे जाण्यास आमच्या पक्षाची, अजितदादांच्या पक्षाची कोणतीही आज तरी मला हरकत दिसत नाही. बघूया भविष्यामध्ये काय काय याला कसं रूप येते किंवा काय पद्धतीने समोरच्या नेत्यांचंही त्या पद्धतीने काय रिस्पॉन्स येतो आहे हे पाहून आम्ही निश्चितपणाने त्याच्यावर निर्णय घेऊ. रहमतपूर नगरपालिकेच्या हद्दीत नायलॉन व सिंथेटिक मांजांवर पूर्ण बंदी, पतंग उडवताना आढळल्यास कठोर कारवाईचा इशारा. रहमतपूर नगरपालिका हद्दीत नायलॉन व सिंथेटिक मांजा वापरण्यावर पूर्णतः बंदी घालण्यात आली असून शहरात कोणीही या मांजाचा वापर करून पतंग उडवत असताना आढळल्यास संबंधिताविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा नगरपालिकेने दिला आहे. समाज माध्यमांवर रहमतपूर नगरपालिकेने याबाबत पोस्ट केली असून त्यामध्ये कारवाईबाबत कायदेशीर तरतुदीची माहिती दिली आहे. नागरिकांची सुरक्षितता, सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण तसेच पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. नायलॉन व सिंथेटिक मांजा हा अत्यंत धारदार, न तुटणारा व विजेचा प्रवाह वाहून नेणारा असल्याने त्याचा वापर गंभीर अपघातांना कारणीभूत ठरतो. दुचाकीस्वार, पादचारी, लहान मुले तसेच वृद्ध नागरिक यांना गळा, हात व चेहऱ्यावर गंभीर जखमा होण्याचे प्रकार सातत्याने समोर येतात. काही घटनांमध्ये जीवितहानीही झाल्याची नोंद आहे. तसेच पक्ष्यांचे गळे अडकून मृत्यू, झाडे व विद्युत वाहिन्यांना नुकसान, वाहतूक अपघात वाढणे असे दुष्परिणाम या मांजामुळे होतात. नायलॉन व सिंथेटिक मांजा वापर, साठवणूक, विक्री व वाहतूक कायद्याने प्रतिबंधित आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्याविरोधात दंडात्मक कारवाई, गुन्हा दाखल करणे तसेच साहित्य जप्ती अशी कठोर पावले उचलली जातील, असे प्रशासनाने स्पष्ट केले. विशेषतः सण उत्सवांच्या काळात गस्त वाढवून तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. पतंग उडवताना ही कारवाई नगरपालिका हद्दीत सार्वजनिक ठिकाणी पतंग उडवताना आढळल्यास मांजा कोणताही असला तरी वाहतूक व नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण होत असल्यास तात्काळ कारवाई केली जाईल. शाळा परिसर, रस्ते,
चौक, बाजारपेठा, वीज वाहिन्यांच्या जवळील भागात पतंग उडवणे पूर्णतः टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांना आवाहन, नैसर्गिक कापसाचा साधा मांजा सुरक्षित मर्यादित वापरणे आवश्यक आहे. पतंग उडवताना खुल्या व सुरक्षित मैदानाचीच निवड करणे. लहान मुलांवर पालकांनी योग्य देखरेख ठेवणे. नायलॉन मांजा विक्री वापर आढळल्यास तात्काळ नगरपालिकेला किंवा पोलिसांना कळवणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. नागरिकांची सुरक्षितता सर्वोच्च प्राधान्य असून नियमांचे उल्लंघन सहन केले जाणार नाही. कोणीही नायलॉन अथवा सिंथेटिक मांजा वापरताना किंवा शहरात पतंग उडवताना आढळल्यास त्वरित कारवाई करण्यात येईल असा ठाम इशारा नगरपालिका प्रशासनाने दिला आहे. अभ्यासाचा भोंगा उपक्रमास जांबुद्रुकमध्ये उत्स्फूर्त प्रारंभ. शिक्षण, वाचन व व्यक्तिमत्व विकासासाठी गाव पातळीवर अभिनव पाऊल. नवीन वर्षाच्या शुभारंभाचे औचित्य साधून जांबुद्रुक तालुका कोरेगाव येथे गडकोट मोहीम ग्रुप व ग्रामपंचायत जांबुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असा अभ्यासाचा भोंगा तसेच वाचनालय हे 2 उपक्रम मोठ्या उत्साहात सुरू करण्यात आले. या उपक्रमांमुळे गावातील विद्यार्थी व युवकांसाठी अभ्यास, वाचन आणि व्यक्तिमत्व विकासाचे सकारात्मक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण व्हावी, मोबाईल व व्यसनांच्या आहारी जाण्यापासून दूर राहावे आणि नियमित अभ्यासाची सवय लागावी या उदात्त हेतूने अभ्यासाचा भोंगा हा अभिनव प्रयोग राबवण्यात येत आहे. दररोज भोंगा अभ्यासाची शिस्त या उपक्रमांतर्गत दररोज ठराविक वेळेत गावात भोंगा वाजवून विद्यार्थ्यांना अभ्यासाची आठवण करून दिली जाणार आहे. भोंगा वाजताच विद्यार्थी आपापली पुस्तके उघडून अभ्यासाला बसतील अशी संकल्पना आहे. परिणामी संपूर्ण गावात शिस्तबद्ध व अभ्यासपूरक वातावरण निर्माण झाले असून शिक्षणाला एक सामूहिक चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ग्रामस्थ, पालक वर्ग, शिक्षक व सामाजिक कार्यकर्त्यांनी या उपक्रमास भरभरून प्रतिसाद दिला. हा उपक्रम म्हणजे शिक्षणाची चळवळ आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी हा प्रभावी प्रयोग ठरेल अशी भावना अनेक पालकांनी व्यक्त केली. डिजिटल युगात पुस्तकांकडे परतण्याचा प्रेरणादायी प्रयत्न. आजच्या डिजिटल युगात मुलांचे लक्ष मोबाईल, टीव्ही व सोशल मीडियाकडे अधिक वेधले जात असताना अभ्यासाचा भोंगा हा उपक्रम विद्यार्थ्यांना पुन्हा पुस्तकांकडे वळवणारा ठरत आहे. शिक्षणाच्या या नवचैतन्यपूर्ण प्रयोगामुळे जांबुद्रुक गावाची ओळख संपूर्ण तालुक्यात निर्माण होत असून हा उपक्रम इतर गावांसाठीही अनुकरणीय ठरेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. रहमतपूर अंभेरी वडूज मायनी प्रमुख जिल्हा मार्ग 16 जानेवारीपासून बंद. आदर्श विद्यालयाजवळ चौपदरी पुलाचे काम होणार सुरू. रहमतपूर अंभेरी वडूज मायनी हा प्रमुख जिल्हा मार्ग असून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असलेल्या रस्ता विकास कामांमुळे रहमतपूर शहरातील आदर्श विद्यालयाजवळ पूर्णतः वाहतुकीस बंद करण्यात येणार आहे. कापूर ओढ्यावर चौपदरी नवीन पुलाचे बांधकाम सुरू केले जाणार असून या कामासाठी दिनांक 16 जानेवारी 2026 पासून संबंधित रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद राहणार आहे अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता यश काटकर यांनी दिली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील या रस्त्याचे मजबूतीकरण व रुंदीकरणाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. रहमतपूर शहरात आदर्श विद्यालयानजीक असलेल्या कापूर ओढ्यावर बांधण्यात येणारा नवीन पूल चौपदरी असणार असल्याने भविष्यात वाहतूक अधिक सुरक्षित व सुरळीत होण्यास मदत होणार आहे. पुलाच्या कामादरम्यान सुरक्षिततेच्या दृष्टीने दिनांक 15 जानेवारी 2026 पासून पुलाच्या 100 मीटर अलीकडे व 100 मीटर पलीकडे असा संपूर्ण परिसर सर्व प्रकारच्या वाहतुकीसह पायी ये जा करण्यासाठीही पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात नागरिकांच्या सोयीसाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्यात आली आहे. रहमतपूर शहरात कोरेगाव बाजूने प्रवेश करताना बाजार समितीच्या उपबाजार आवारालगत परांजपे आणि बसस्थानक चौकातील देशपांडे कमानीपासून गांधी चौक रोकडेश्वर मंदिर मार्गे हलकी वाहने आणि एसटी बसेस वडूज रस्त्याकडे जाऊ व येऊ शकतील. तसेच हलकी आणि अवजड वाहतुकीसाठी रहमतपूर शहर टाळून औंध रस्ता, साप फाटा, साप गाव, अंभेरी अपशिंगे फाटामार्गे वडूज रस्त्याचा वापर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या वाहतूक बदलाबाबत कोरेगावचे प्रांताधिकारी, तहसीलदार, पंचायत समितीचे प्रशासक, गटविकास अधिकारी, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे कोरेगाव, वडूज आगार कोरेगाव व रहमतपूर पोलीस ठाणे, सातारा जिल्ह्यातील खाजगी व सहकारी साखर कारखाने, रहमतपूर नगरपालिका तसेच लगतच्या गावातील ग्रामपंचायतींना आधीच माहिती देण्यात आली आहे. पुलाच्या कामामुळे तात्पुरता त्रास सहन करावा लागणार असला तरी भविष्यातील सुरक्षित व सुकर वाहतुकीसाठी हे काम अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे या कालावधीत होणाऱ्या वाहतूक व्यवस्थेतील बदलांना नागरिकांनी व वाहन चालकांनी सहकार्य करावे असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता यश काटकर व शाखा अभियंता मयुरेश मोरे यांनी केले आहे.
आहे